ल्यूकवॉर्म वॉटर, कोमटसर गरम पाणी, तर ते प्यावं. अर्थातच कसं आहे की काही लोकांना एक तांब्यावर पाणी पिण्याची सवय असते, तर शास्त्रामध्ये हा आदेश नाहीये. ते अत्यंबू पाण्यात येतं, म्हणजे खूप पाणी पिण्यामध्ये ते येतं. तर खरं सांगायचं झालं तर एक फुलपात्रभर किंवा साधारणतः 100 ते 150 ml अशा स्वरूपाचं अगदी कोमटसर पाणी हे सकाळी पिलं तर ते जास्त चांगलं. त्याच्याने काय होतं खरं तर अशा ह्याच्यामुळं एकतर तुमचा हा जो कफ आहे तोंडातला हा पोटात जायला मदत होते, त्यानंतर आतड्यांची हालचाल चांगली व्हायला मदत होते, पोटातला जो वायू आहे तो सरायला मदत होते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोटाला एक हलकेपणा येतो. जे जडत्व असतं पोटाचं, बरोबर, ते निघून जातं. आता गोष्ट कशी आहे की बरेच लोक हे स्वतः सवय लावून चहा किंवा कॉफी पिल्यानंतरच मला वेग येईल अशा स्वरूपाचं हे करतात. शास्त्रामध्ये खरं तर किंवा काही लोकांना अगदी सांगायचं झालं तर तंबाखू पण खायची सवय असते. तंबाखू खाल्ल्याशिवाय मला वेगच येत नाही. बर, पण हे बॉडी क्लॉक लोकांनी तयार केलेलं असतं. खरं तर शास्त्रामध्ये चहा, कॉफी किंवा अशा स्वरूपाचं तंबाखू खाऊन मलविसर्जनाचा कॉल यावा अशी शास्त्राला अभिप्रेत गोष्ट नाही. बरोबर. पण चहा कॉफी म्हटल्यावर चहा कॉफी सुद्धा थोडंसं गरम पाणीच झालं ना. म्हणजे ते चहा किंवा ते जे कॅफेन असतं तो कॉन्टेंट नसून तुम्ही म्हणता तसं उषक पान म्हणजे वॉर्म वॉटरचाच तो जास्ती फायदा होत असतो. अगदी अगदी. कारण काय माहितीये का, सगळ्यात महत्वाची म्हणजे चहा मधलं टॅनिक ऍसिड असू देत किंवा कॉफी मधलं कॅफेन असू देत, यांचे रिकाम्या पोटी सुद्धा पोटावरती काही दुष्परिणाम आहेतच. त्यामुळं अपेक्षाच अशी नाहीये की अशा स्वरूपाचं काहीतरी घेतलं जावं.